लॉ ऑफ अट्रॅक्शनचं आधी सांगतो थोडं, की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतं की तुम्ही विचार करा आणि त्याप्रमाणे व्हिज्युअलाइज करा आणि त्याप्रमाणे बिलीव्ह करा, तुमच्या आयुष्यात ती गोष्ट ऑटोमॅटिकली येईल. त्याच्यात पण बऱ्याचशा लोकांना असे गैरसमज आहेत की मी सोफ्यावर बसणार, मी चिप्स खाणार आणि मी व्हिज्युअलाइज करणार की माझं वजन कमी झालंय आणि कमी व्हायला पाहिजे. मी व्हिज्युअलाइज करणार की माझ्या दारात मर्सिडीज आहे, ती यायला पाहिजे. सो इट डझंट वर्क लाईक दॅट. अशा पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन नाही काम करत. त्यालाही वेगळे बेस आहेत. पण NLPला जर का विचार केला, NLP स्टँड्स फॉर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. ओके. आता हा शब्द कसा आला? न्यूरो हा शब्द आला आपल्या न्यूरॉन्स पासून. मेंदूमध्ये जेवढे न्यूरॉन्स आहेत, बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आर देअर, त्याच्यातून न्यूरो हा शब्द घेतला गेला. लिंग्विस्टिक म्हणजे भाषा, आपली भाषा, लँग्वेज. आणि प्रोग्रामिंग हा शब्द घेतला गेला की जसं एखादा प्रोग्राम असतो 1+1=2. NLPच्या माध्यमातून तुम्हाला सिमिलर रिझल्ट यायची शक्यता जास्त आहे. कारण का आपण त्या न्यूरॉन्सवरच डायरेक्ट प्रोग्रामिंग करतो आपल्या लँग्वेजच्या माध्यमातून.